नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। तर तो समाज नष्ट होईल, मोहन भागवतांचा इशारा। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी कठाळे कुलसंमेलन नागपूर येथील कार्यक्रमात समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलंय। त्यांनी लोकसंख्येचा वाढीचा दर, कुटुंब व्यवस्थेचं महत्त्व आणि धर्माचे उद्दिष्ट याबाबत आपली मतं मांडलीत। भागवत म्हणाले, कुटुंब हा समाजाचा महत्त्वाचा घटक आहे। व्यक्तीला समाजात कसं वागायचं हे कुटुंबातूनच शिकायला मिळतं। कुटुंबातील मूल्य आणि शिस्त ही समाजासाठी आवश्यक असते। त्यामुळे कुटुंब व्यवस्थेचा पाया मजबूत ठेवणं गरजेचं आहे। लोकसंख्या शास्त्राचा उल्लेख करताना त्यांनी सांगितलं की लोकसंख्येचा वाढीचा दर 2.1 पेक्षा कमी झाल्यास समाज टिकण्यास अडचणी निर्माण होतात। ही बाब चिंतेचा विषय आहे। समाजात आवश्यक तो लोकसंख्या दर टिकवण्यासाठी योग्य पावलं उचलली पाहिजेत, असंही त्यांनी स्पष्ट केलंय। धर्माचा खरा अर्थ समजावताना भागवत म्हणाले, धर्म हा समाज सुरळीत चालावा, सर्व सुखी व्हावेत यासाठी असतो। धर्म म्हणजे केवळ कर्मकांड नाही, तर तो समाजाला दिशा देणारा आणि धारण करणारा मार्ग आहे। भागवत यांच्या या विधानातून लोकसंख्या, कुटुंब व्यवस्था आणि धर्माच्या संकल्पनांवर विचार करण्याची गरज अधोरेखित होते। समाज टिकवण्यासाठी आणि त्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी या मुद्द्यांना गांभीर्याने घेतलं पाहिजे, असा त्यांचा संदेश होता। मोहन भागवत यांच्या भाषणातील विचार समाजाला दिशा देणारे आहेत। लोकसंख्येच्या संतुलनाबाबत सतर्क राहणं, कुटुंब व्यवस्थेचा आदर राखणं आणि जातपातीच्या भेदभावाला नाकारून एकसंध समाज निर्माण करणं हेच त्यांच्या विधानातून सूचित होत आहे। जातपातीच्या भेदाला स्थान नाही, हे आचार्यांनी म्हटलं। पण हे करताना सवय आड येते। ती सवय जाईल कशी? कुटुंबात आचार सुरू झाला की जाते। म्हणून परंपरागत जो शाश्वत आचार धर्म आहे तो आणि देशकाल परिस्थिती सुसंगत नवाचार दोन्हीचं शिक्षण हे कुटुंबातून मिळत। आणि म्हणून आपलं हे कुलसंमेलन जे आहे, हे कुलसंमेलन याचं फार महत्व आहे। इतका सायास करून, प्रयास करून, एका अर्थाने तपश्चर्याच करून आणि हे सगळं शोधून काढलं, कुलवृत्तांत वगैरे, हा केवळ कुलाभिमान नाही आहे। आपापल्या कुलाचा गौरव प्रत्येकाला असला पाहिजे, पण त्यातून आपली परंपरा काय आहे, आपण कशा करता आहोत, आपलं सामर्थ्य काय आहे, या सगळ्याचा परिचय। त्यातून एक स्वाभिमान उत्पन्न होतो आणि ज्यापाशी स्वगौरव आहे, स्वाभिमान आहे, तो जीव उभा राहतो। त्याला असा काही गौरव प्राप्त नाही, त्याला काही मिळत नाही। वाघाचं पिल्लू धनगराला सापडलं, डोळे उघडायचे होते, ते त्यांना दया आली, मारलं नाही, त्याला घेऊन आले आपल्याबरोबर। ठेवणार कुठे? बकऱ्यांमध्ये ठेवलं। ते बकऱ्यांमध्येच लहानाचं मोठं झालं। बकऱ्यांमध्ये चरायला जायचं जंगलात, गवत खायचं की नाही माहित नाही, पण जायचं हे खरं। त्यांनी दुसरं पाहिलंच नाही। धनगर असतात, ते आपले मालक आहे, बकरे असतात, त्यांच्यात मी एक आहे, आणि त्या बकऱ्यांमध्ये धक्काबुक्की चालते, पण कळपाच्या बाहेर गेले की कुत्रे भुंकतात, त्यांना घालून कळपात परत यायचं असतं, नाही तर मालकाची लाठी पाठीवर वाजते। हे एवढं जीवन त्याला माहित। तो कळप जंगलात गेला, तिथे एक खराच वाघ आला, जंगलात वाढलेला। शिकारी करता आला, पण ते पाहून शिकार विसरला की अरे हे बकऱ्यांबरोबर एक वाघ आहे, चांगला मोठा आहे, तरुण झाला होतो, आणि बकऱ्या त्याला धक्के मारून बाहेर काढतात, कुत्र्यांच्या भुंगड्यांच्या पुन्हा कळपात परत येतो। ही काय भानगड आहे? मग त्यांनी त्याला हाक मारत चाल केली तिकडे, म्हणजे गर्जना करू। बकऱ्या पळायला तर हाही पळायला लागला, आणि धडक मारून त्यालाच पकडली। तर तो थरथर कापायला लागला, अहो मला सोडून द्या, पुन्हा तुमच्या जंगलात येणार नाही, त्या बकऱ्यांच्या नादाने याला मला काही माहित नव्हतं वगैरे वगैरे। तेव्हा त्या वाघाच्या लक्षात आले, याला माहित नाही हा कोण आहे। मग त्याला ओढत ओढत तो तलावाच्या काठी घेऊन गेला आणि प्रतिबिंब दाखवलं, सांग तू माझ्याशी मिळतो की त्या बकऱ्यांसारखं तुझं रूप? त्यांनी पाहिलं, म्हणून का मी तुमच्यासारखा दिसतो, तर मी वाघ आहे का? गर्जना करून पहा, वाघ आहे आणि गर्जनाही करता येत नाही, तर कसला कामाचा? त्यांनी गर्जना करून पाहिली, ती आली, कारण तो वाघ होता। त्यानंतर त्या
कुत्र्यांनी, धनगरांनी, त्या मेंढ्यांनी त्या जंगलात पाऊल टाकलं नाही, कारण त्यांना माहिती आता इथे जो वाघ आहे त्याला माहित आहे की तो वाघ आहे. असं स्वगौरव त्याच्या आधारावर उन्नती होते. तो स्वगौरव प्राप्त करून देणे, स्वपरंपरा सांगणे. आणि ती परंपरा तपशिलाने वेगवेगळी असते, परंतु मुळात शाश्वत आहे आणि ती सगळ्यांची एक आहे, सगळ्या मानवजातीची एक आहे. धर्म जरी त्याला आज आपण हिंदू धर्म म्हणत असलो तरी हे फार नंतरचं नाव आहे. त्याचं जेव्हा शास्त्र लिहिलं गेलं तेव्हा त्याला मानव धर्मशास्त्रच म्हटलेलं आहे. कारण आपल्याला काही दुसरा धर्म वगैरे नकोच होता, आपण सगळ्यांना एक मानतो. आपल्याला हे फार पूर्वी कळलेलं आहे की हरी सर्वत्र भरला आहे, विश्वरूपच झालेला आहे, सगळीकडे पावित्र्य आणि चेतनाच आहे, ती एकच आहे. हे आपल्याला माहीत असल्यामुळे आपण सगळ्यांसाठी विचार केला, सगळ्यांसाठी जे केलं तेच आहे. त्याची आज विश्वाला जरूर आहे. आणि म्हणून या कुलसंमेलनाचा विचार तुम्ही असाही करा. त्याच्याच करता कुलसंमेलन असावं असं एकूण पाहून मला वाटतं. खूप परिश्रम केले, चांगला कार्यक्रम आयोजित केला. हा इतर कुलांनी सुद्धा अनुकरण करायचा कार्यक्रम आहे असं मला वाटतं. पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी, अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान। हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है। समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक, तो फिर इंतजार किस बात का। महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। 8605245080 9112079000।